श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 393। शीतळानंद नामकरण। सर्वज्ञ शेंदू राळे या विभागाकडे फिरायला गेले। तळ्याच्या नेतृत्व भागाला काठावर बसले। पानू नायक कामकाज पडताळण्यासाठी आले होते। शेत मजुरांनी सांगितले की सर्वज्ञ शेंदू राळे याकडे गेले आहेत। मग ते सर्वज्ञांजवळ आले। सर्वज्ञांना दंडते घातली, श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांपुढे पालथी मांडी घालून बसले। भट्टोबास सर्वज्ञांचे कमळाच्या फुलांनी पूजन करावे म्हणून कमळे तोडण्यासाठी तळ्यात जात होते, तेव्हा सर्वज्ञांनी डोळ्याने खून केली आणि भट्टोबासांनी पानू नायकाला पाठीकडून धरून ओढत नेले आणि ते ओरडू लागले, जीजी मला थंड पाणी सहन होत नाही। त्यांच्या ओरडण्याकडे लक्ष न देता भट्टोबासांनी त्यांना पाण्यात नेले आणि ते पोहू लागले। जसे जसे पोहायचे तसा तसा त्यांना सुखानंद येत होता। सर्वज्ञ बोलवत होते तरी सुद्धा ते बाहेर निघत नव्हते। मग निघाले। सर्वज्ञांनी विचारले, आम्ही बोलवत असतानाही तुम्ही का येत नव्हते? त्यांनी सांगितले, जीजी जसे जसे थंड पाणी लागत होते तसा तसा मला सुखानंद येत होता। सर्वज्ञांनी सांगितले, असं तर तुमचे नाव शीतळानंद म्हणूया। मग बाईसाने सर्वज्ञांची कमळाच्या फुलांनी पूजा केली। सर्वज्ञांचे तेथे जेवण झाले। नंतर संध्याकाळी सर्वज्ञ मुक्कामाच्या ठिकाणी परत गेले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।